अबोली या मालिकेच्या 16 नोव्हेंबरच्या भागामध्ये रमाला अंकुश कॉल करतो आणि रमा, तू काही काळजी करू नको, मी सुखरूप घरी आलेलो आहे, तुझं सगळं तिकडचं उरक आणि मग ये, काळजी करू नको, तुझा नवस फळाला आलेला आहे, मला सगळं आठवलंय आणि तुला कधी भेटून तुझी माफी मागतोय असं मला झालंय, मी खूप त्रास दिलाय ना तुम्हाला सगळ्यांना, असं म्हणत रमाबरोबर अंकुश बोलत असतो. मग आजी म्हणते, काय बोलते सून? तर अंकुश म्हणतो, आता रमा बरी आहे, तिचा नवस उरकला की ती येईल, तिची माफी मागायची आहे मला. तितक्यात अबोली छान तयार होऊन येते. अंकुश तिच्याकडे पाहतच बसतो. तोपर्यंत काका आणि चाळीतले सगळे लोक दिवाळीला फटाके उडवत असतात. अंकुश तिकडे येतो आणि म्हणतो, काका तू काय लहान झालास का फटाके उडवायला? काका म्हणतो, काय रे अंक्या, आनंद साजरा करायला वय नाही ना लागत. याच्यावरती अंकुश म्हणतो, काका वय लागत नसलं तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत. आपण दिवाळीमध्ये असे हे फटाके उडवतो आणि त्यामुळे आपल्याच वातावरणामध्ये खूप मोठं प्रदूषण होतं. शार्दूल म्हणतो, डॅडा तुझं म्हणणं मला पटलंय. त्यावरती अंकुश म्हणतो, काका लहान मुलाला जे कळलंय ते आपल्याला कळायला नको का? आपणच आपल्या पर्यावरणाची काळजी घ्यायला पाहिजे की नाही? असं म्हणत अंकुश चाळकऱ्यांना आणि काकांना सगळ्यांना फटाके वाजवण्यापासून थांबवतो आणि पर्यावरणाचं महत्त्व सांगत असतो. अखेर सगळेच जण आता आवाजाचे धुराचे फटाके वाजवणं बंद करतात. अंकुशने सगळ्यांना समजवलेलं असतं. तोपर्यंत क्रिश घरी येतो. क्रिशला पाहून आजी म्हणते, क्रिश तुझी तब्येत कशी आहे? यावरती क्रिश सांगतो, आजी आता मी बरा आहे. त्यावरती क्रिश आजीला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. अबोली क्रिशला दिवाळीच्या शुभेच्छा देते. मग क्रिश राघूकडे बघतो, तिला पण शुभेच्छा देतो आणि आता क्रिशला पाहून अंकुश म्हणतो, अरे वा क्रिश आलास तू, तुझी तब्येत कशी आहे? यावरती आजी सांगते, क्रिश तर चांगला आहे, पण आता मला तुला सुद्धा खाकीमध्ये बघायचं आहे. याच्यावरती अंकुश म्हणतो, आजच मी ड्युटी जॉईन करतोय. आजी म्हणते, अरे आज दिवाळी आहे ना? अंकुश म्हणतो, मला अगं पोलिसाला कुठची दिवाळी आजी, हे तुला सांगायला पाहिजे का? आजी म्हणते, हो तर मला सगळं समजते की पोलिसाला दिवाळी नसते. यावरती अबोली मात्र अंकुशला खाकीमध्ये बघायला खूप उत्सुक असते. आजी सांगत असते, हो हो आजपासूनच सुरुवात कर. असं म्हणत आता मात्र अंकुश इकडे ऑफिसला जायला निघणार तर काका सांगतात, हो अंक्या तू आजपासूनच लवकरात लवकर जॉईन हो. त्यावरती क्रिश म्हणतो, काका अंक्या नाही, ते आपले अंकुश सर आहेत. काका म्हणतात, अरे तुला अंकुश सर, माझा अंक्याच, मी आता रिटायर्ड झालोय ना. यावरती क्रिश म्हणतो, रिटायर्ड झालात तरी पण तुमचे पण ते अंकुशच सर की. असं म्हणत आता काकांना अंकुश सर म्हणायला लावत क्रिश आता गंमत जम्मत करत असतो. आणि तोपर्यंत अंकुश आता ऑफिसला जाण्यासाठी एकदम रेडी व्हायला निघालेला असतो. काका सांगत असतात, अंकुश तू लवकरात लवकर जॉईन हो. तोपर्यंत इकडे आता पल्लवी खूप घाबरलेली असते. घाबरलेली पल्लवी इकडे तिकडे फिरत सगळ्या लाईट बंद करते, सगळे पडदे बंद करते आणि सांगते, तो कधीही येऊ शकतो आणि तो खूप डेंजर आहे. विजयाला फोन लावते, विजया फोन उचलत नाहीये, नक्की काय घडले कळत नाहीये असा विचार करत ती पुन्हा विजयाला फोन लावते, पण विजयाचा फोन त्या अज्ञात स्थळी पडलेला असतो. पल्लवी घाबरते आणि हा कधीही येऊन काहीही करू शकतो, मला त्रास देऊ शकतो, हा विचार करत पल्लवी आता स्वतःच एकदम घाबरलेली असते. तोपर्यंत इकडे आजी देवाची प्रार्थना करत असते आणि अबोली डोळे बंद करून बाहेर येते. आजी म्हणते, अबोले अगं हे काय नवीन तुझं? पण अबोली धडपडते तरी डोळ्यावरची पट्टी काही काढत नाही. मग आता तिकडे राघू येते आणि म्हणते, वहिनी वहिनी काय चाललंय तुझं? याच्यावरती अबोली म्हणते, थांब राघू ते येत आहेत. याच्यावरती काका म्हणतो, कोण येत आहे? आता मात्र अंकुशला एकदम खाकीमध्ये बघतात सगळेजण पाहत बसतात. एकदम हँडसम अंकुश दिसत असतो. काका म्हणतात, अंक्या आला अंक्या आला. आजी म्हणते, माझा पोलीस आला. आता अंकुश वर्दी घालून आलेला असतो आणि हेच बघण्यासाठी अबोलीने डोळे बंद केलेले असतात. आजी म्हणते, बघितलंस या तुझ्या वेड्या बायकोचे वेडे चाळे बघ. याच्यावरती अंकुश म्हणतो, हो खरंच वेडीच आहे ती खूप. मग अंकुश आतमध्ये एंट्री करतो आणि त्याला पाहण्यासाठी मग अबोली आपले डोळे उघडते. आजी म्हणते, अंकुशा खरंच खूप छान. राघू म्हणते, दादा तू एकदम वर्दीमध्ये हँडसम दिसतोयस. याच्यावरती राघूची चेष्टा करत आता इकडे अंकुश म्हणतो, मी एकटाच की अजून कोणी? असं म्हणताच आता मात्र अबोली आपल्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि आता अंकुशकडे पाहते आणि म्हणते, सर मला शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला याच वर्दीत पाहायचं आहे. अंकुश म्हणतो, काळजी करू नकोस अबोली, मी तुला शेवटपर्यंत आता याच वर्दीत दिसणार आहे आणि इतकंच नाही तर आत्तापर्यंत अर्धवट राहिलेली सगळी कामं करणार आहे. असं म्हणत आता मात्र अबोली अंकुशची आरती करते, छानपैकी ओवाळते आणि सगळं करू दे, तुम्ही त्या बहुरूप्याला पण पकडू दे. तो कोण बहुरूपी आहे, हे सगळं कारस्थान कुणी केलंय, विजयाने केलंय की बहुरूप्यानी, हे सगळं तुम्ही शोधून काढू दे आणि या सगळ्यामध्ये
तुम्हाला यश मिळू दे असं अबोली देवाकडे प्रार्थना करते. आता अंकुश त्याचं पहिलं मिशन हातात घेतो, ते म्हणजे त्या बहुरूपाचा शोध घेणं. त्यासाठी विजयाचा फोन ट्रेस करणं आवश्यक असतं, कारण विजय आणि बहुरूपाचं काहीतरी कारस्थान आहे, त्या दोघांचं कनेक्शन आहे हे मात्र अंकुशला कळलेलं असतं. सगळीकडे शोध घेत असताना विजयाच्या मोबाईलचं लोकेशन सापडतं. त्या लोकेशनवरती आता अंकुश आणि त्याची टीम तिकडे पोहोचते. अंकुश आणि टीम त्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती विजयाचा फोन तिकडे मिळतो, पण फोनला रक्त लागलेलं असतं. कॉन्स्टेबल अंकुशकडे मोबाईल आणून देतो आणि म्हणतो, सर हा मोबाईल सापडला पण याला रक्त लागले. आता अंकुशला कळतं काहीतरी घातपात झालाय, एवढं मात्र नक्की. अंकुश विचार करतो, विजयाने जर त्या बहुरूपाला संपवलं असेल तर ठीक आहे, पण बहुरूपाने विजयाला संपवलं असेल तर खूप मोठा प्रलय येईल, कारण खूप मोठी गडबड होणार आहे. जर का त्या बहुरूपाने विजयाचा खेळ खतम केला असेल तर तो बहुरूपी साधा सुपा नाहीये. त्या बहुरूपाला आपल्याला पकडायला पाहिजे, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून हे पुढे प्रकरण वाढता कामा नये. असं म्हणत आता बहुरूपी आणि विजया या दोघांचाही शोध घेण्यासाठी अंकुश आणि त्याची टीम सज्ज होते. तोपर्यंत चाळीतली आता एक मुलगी अबोलीकडे येते आणि वहिनी मी कोणती साडी नेसू असं म्हणायला लागते. मग अबोली तिला आपली एक साडी काढून देते आणि ती साडी नेसायला सांगते. तोपर्यंत आता मात्र इकडे कविताने अबोलीची साडी नेलेली असते आणि त्यामुळेच अबोली वाचणार असते. अबोलीची पिवळी साडी घेऊन कविता निघून जाते आणि तो बहुरूपी सुरीला धार लावणारा बनून आता मात्र चाळीमध्ये एंटर करतो. सुरीला धार लावून घ्या, सुरीला धार लावून घ्या असं म्हणत चाळीमध्ये एंट्री करत एक एक बायका चाळीमध्ये येत आता सुरीची धार करून घेत असतात. पण त्याचं लक्ष अबोलीकडे असतं. अबोली कुठे भेटते का, अबोली दिसते का, हा तो विचार करत असतो. आणि आता तो अगदी चाळीमध्ये येऊन ठेपलेला असतो. चाळीमध्ये येऊन ठेपतो. इकडे पल्लवी खूप घाबरलेली असते, कारण विजयाला फोन लागत नाहीये. मग ती फोन करते आणि तिच्या विजाचं काम करायला सांगते. विजाचं काम करून इथून पळून जाण्याचा तिचा प्रयत्न असतो. बॅग भरत असतानाच दार वाजतं. दार वाजल्यावरती इकडे आता पल्लवी घाबरते. तो बहुरूपी आला की काय, तो आपल्याला जिवंत सोडणार नाही, आपल्याला मारल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे आता पल्लवीला अचूक माहिती असतं. म्हणून घाबरत घाबरत पल्लवी आता हातामध्ये जी वस्तू मिळेल त्यांनी त्याला मारण्यासाठी आता सज्ज झालेली असते. पण दार उघडताच समोर अबोलीला बघताच आता मात्र पल्लवीला समजतं की हा बहुरूपी नसून ही तर अबोली आहे. मग अबोली म्हणते, पल्लवी तू इतकी का घाबरलेली आहेस आणि तू असं लाईट्स वगैरे ऑफ करून का बरं घेतलेले आहेस? पल्लवी काय झालंय, पडदे बंद केलेस, अंधार केलायस, तुला नक्की झालंय तरी काय? पल्लवी सांगते, मला तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये, मला हे घर सोडून जायचं आहे, मी बॅग भरते आणि शार्दूलला घेऊन निघते. अबोली म्हणते, काय झालंय सांग पल्लवी, काय झालंय, नक्की काय झालंय, तू मला सत्य सांग, कारण या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तू बहुरूपाला ओळखतेस का, विजया त्याला ओळखते का, काहीतरी संबंध आहे का बहुरूपाशी? पल्लवी खरं सांग, म्हणजे अंकुश सरांना आपल्याला मदत करता येईल, त्यांना आपल्याला सांगता येईल की नक्की काय प्रकार आहे ते. पल्लवी खरं खरं सांग असं म्हणत अबोली आता पल्लवीला समजवत असते आणि पल्लवी घाबरते. पण पल्लवीचा चेहरा बघून अबोलीला कळतं की नक्कीच बहुरूपी आणि पल्लवी यांच्यामध्ये काहीतरी कारस्थान आहे, काहीतरी संबंध आहे. पण तो संबंध काय आहे हे मात्र अबोलीला काहीच कळत नसतं. ती पल्लवीला म्हणते, तू खरं बोल, म्हणजे अंकुश सरांना आपल्याला सगळं खरं सांगून तुला या सगळ्यातून वाचवता येईल. पल्लवी तुला देश सोडून जाण्याची गरज नाहीये, थांब पल्लवी असं म्हणत अबोली तिला समजावते आणि तिच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. एका पॉइंटला पल्लवी रडायला लागते आणि अबोलीला सगळं सत्य सांगण्याचा निर्णय घेते. आता अबोलीने खूप मोठी बाजी मारलेली असते, कारण पल्लवी आणि बहुरूपी यांचे संबंध आता अबोलीच्या समोर येत असतानाच इकडे भयानक प्रकार घडतो. एक खूप मोठा पिंप घरंगळत चाळीच्या दिशेने येतो आणि सगळे चाळकरी हतबल होऊन तो पाहत बसतात. काका म्हणतात, कसला आहे पिंप? चाळकरी सांगतात, काही माहित नाहीये, हा पिंप इथं घरंगळत कसा आला ते. आणि पिंप उघडला असता तिथून अबोलीची साडी नेसलेली कविता बाहेर येते आणि आता अबोली म्हणते, कविता तू इकडे कशी काय? कविता आता खूप घाबरलेली असते आणि अबोली तिला म्हणत असते, कविता काय झालं? त्यावरती ते चिठ्ठी असते. अबोली, बघितलंस मी काय केलं? हे जर मी करू शकतो तर मी अजून काहीही करू शकतो. खरं तर मला तुलाच मारायला आलो होतो, पण तू नव्हतीस म्हणून मी या मुलीला, तुझ्या साडीतल्या या मुलीला होती म्हणून सांगतोय. जर तुझे कपडे दुसरे कोणाला देत जाऊ नकोस, आणि हे बघ यानंतर तुझ्यासारखं कुणी घातले तर मी त्याला सुद्धा सोडणार नाही, मला तुला भेटायचं आहे असं म्हणत त्याने आता पत्र लिहिलं बघून अबोली म्हणते, मला त्याला भेटायलाच लागेल. अंकुश ते पत्र वाचतो आणि अबोली म्हणते, सर बाकी चाळकऱ्यांना सेफ ठेवायचं असेल तर मला त्याची भेट घ्यायलाच पाहिजे असं म्हणत आता मात्र अबोली त्या अज्ञात व्यक्तीला भेटायला तयार होते. पण अंकुश भेटून देईल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.